साप्ताहिक अंबरच्या 36व्या वर्धापन दिनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाई मेहता यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही अंबरच्या वतीने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर अध्यक्षस्थानी होते। याचबरोबर साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखळकर, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज, शिक्षण मंडळ माजी सभापती विनय विद्वांस, लोणावळ्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देवदास कडू, संतुलन आयुर्वेदचे संचालक सुनील तांबे, अंबरचे सहसंपादक अतुल पवार आदी जण व्यासपीठावर उपस्थित होते। साप्ताहिक अंबरच्या 36व्या वर्धापन दिनी लोणावळ्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाई शंकरलाल मेहता यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तर संस्थांचा पुरस्कार संवाद शाळा लोणावळा व कष्टकरी हमाल पंचायत लोणावळा यांना देण्यात आला। याचबरोबर धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे भरत येवले, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे सनी दळवी, राजकीय क्षेत्रातील महेश केदारी, सामाजिक क्षेत्र संस्थापक परेश खाडीलकर, औद्योगिक क्षेत्र संदीप कराड, सामाजिक क्षेत्र जितेंद्र कल्याणजी, सुभाष डेनकर, कला क्षेत्र मनोज कदम, व्यावसायिक क्षेत्र गणेश साठे, सामाजिक क्षेत्र सोनाली बालागरे, व्यावसायिक क्षेत्र संजय मोरे, राजू मोरे, चैतन्य भिडे, मुगेंद्र भिडे, योग क्षेत्र समृद्धी पाळेकर, व्यवसाय क्षेत्र कैलास भानुसगरे, तर सामाजिक जनजागृती विशेष सन्मान मानसी वाडेकर यांचा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर यांनी सध्याच्या बदलत्या प्रसिद्धी माध्यमांवर सखोल भाष्य केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरचे सहसंपादक प्रशांत पुराणिक यांनी केले, तर आभार अंबरचे उपसंपादक अतुल पवार यांनी मानले। या कार्यक्रमाला अनेक संस्थांचे पदाधिकारी, सहकारी, त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्याचप्रमाणे मावळ वार्ता फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते। पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या सोहळ्याची काही क्षणचित्रे। ज्येष्ठ मार्गदर्शक माजी खासदार ज्येष्ठ पत्रकार कुमारजी केतकर साहेब, तसेच लोणावळा नगरीचे प्रथम नागरिक आणि लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र दादा सोनवणे, साप्ताहिक अंबरचे संपादक आणि पत्रकारितेमध्ये, संगीतामध्ये आणि विविध आमच्यासारख्या तरुणांसाठी अतिशय मार्गदर्शक असलेले सुरेशजी साखळकर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले तांबे साहेब, कुलकर्णी साहेब, आदरणीय बाबूजी, विनयजी विद्वांस, तसेच अतुलजी पवार, प्रशांतजी पुराणिक, आणि आज ज्यांचा खरं तर विशेष सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणारे, ज्यांना जीवन गौरव पुरस्कार साप्ताहिक अंबरचा मिळणार आहे, ते आमचे अरविंदभाई। किती ग्रेट आहे बघा, युद्धातील पार्श्वभूमीवर केसीमध्ये पार्श्व भाषा तर इकडे उपलब्ध असताना लिहिलं, त्याच्यापेक्षा होतं चालतं इंटरेस्टिंग कम्युनिकेशनचा इम्पॅक्ट। यावेळेला फॅक्स नाही, मोबाईल नाही, टेलिफोन नाही, रेडिओ नाही, टीव्ही नाही, वृत्तपत्र नाही, मोठी मेनस्ट्रीम। त्यावेळेला महात्मा फुलेंनी जे पुस्तक लिहिलं शेतकऱ्यांवरच्या आणि दलितांवरच्या अन्यायाविषयी, ते पुस्तक त्यांनी कोणाला अर्पण केलंय? महात्मा फुलेंनी ते अब्राहम लिंकनला अर्पण केलं। आता महात्मा फुले ज्या काळात आहेत, म्हणजे त्याच काळात गुलामासारखी वागणूक मिळते, आपल्या समाजाची सुप्त गुलामगिरी आहे, त्यालाही पराभूत करायचं असेल तर अब्राहम लिंकनने जो लढा पुकारलाय त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्याकडनं आपण शिकलं पाहिजे। तर महात्मा फुलेंना 1861च्या सुमाराला 1865 साली अब्राहम लिंकनचा खून झालाय आणि त्यावेळेच्या बद्दल
त्यांनी असं लिहावं हे कोणचं कम्युनिकेशन आहे, कुठून आलं हे कम्युनिकेशन, त्यांना हे कुठून कळलं. टिळकांना मार्क्सला कुठून काही माहिती होतं, लिहितानाही माहिती होतं, त्याप्रमाणे ते केलं गेलं. आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कम्युनिकेशनचा केंद्रबिंदू हा सामाजिक व्यवहार आहे. आणि तो सामाजिक व्यवहार आपण जर प्रामाणिकपणे आणि नैतिकदृष्ट्या पाळला नाही तर काय होतं या प्रांतात सध्या निष्कळीतपणे काय होतं ते पाहतो. श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा 2026 सालाबाद प्रमाणे याही वर्षी सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:05 संपन्न होत आहे. सामुदायिक विवाह सोहळा श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण मुंबई पुणे हायवे शेजारी कार्ला फाटा या ठिकाणी हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या ठिकाणी 21 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू करता सोन्याचे मंगळसूत्र, नथनी, पैंजण, जोडवी, साखरपुडा व हळदी साडी, लग्नाचा शालू तसेच वराकरता साखरपुडा व लग्नाचा पोशाख, फेटा, उपरणे, मनगटी घड्याळ दिले जाणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार धार्मिक विधी होईल. साखरपुडा व हळदी समारंभाची व्यवस्था करण्यात येईल. मिरवणूक, ढोल लेझिम पथक, वाजंत्री, वऱ्हाडी मंडळींसाठी चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, संसार उपयोगी भांडी, झाल, शिलाई मशीन, कुकर इत्यादी. वधूवरांसाठी स्वतंत्र रूम व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, सर्व काही. सामुदायिक विवाह सोहळा 2026. आपले नम्र संस्थापक माननीय भाई भरत मोरे, संस्थापक माननीय दीपक शेठ उळावळे, संस्थापक माननीय मिलिंद बोत्रे, संस्थापक माननीय अजय शिराली. विवाह सोहळा समिती 2026 अध्यक्ष रोहिदास हुळावळे, कार्याध्यक्ष शामराव गायकवाड, कार्यप्रमुख बाळासाहेब मारुती येवले, उपाध्यक्ष भरत मानकर, उपाध्यक्ष किसन राणे, सचिव जयराम आंबेकर, सहसचिव हनुमंत आहेर, खजिनदार विश्वेश आवटी, सहखजिनदार बाळासाहेब दुबे. त्याचप्रमाणे सर्व विवाह सोहळा समिती सदस्य. सामुदायिक विवाह सोहळा 2026 दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण मुंबई पुणे हायवे शेजारी कार्ला फाटा. नोंदणीसाठी संपर्क 9822115875 किंवा 9921685685 किंवा 9923201836 व 9822090568 9923505105. सामुदायिक विवाह सोहळा 2026 श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.